औरंगाबाद जवळच्या पोखरी गावातली ही मुलं स्वच्छतेचे दूत बनली आहेत। त्यांनी त्यांची शाळा स्वच्छ ठेवली आहे। शाळेच्या बाजूला युनिसेफनं तयार करून दिलेलं एक हँडवॉश हायजीन सेंटरही आहे। स्वच्छतागृहात कुठे जायचं असा प्रश्न पोखरीच्या या मुलींना पडत नाही। ज्या स्वच्छतागृहाचा वापर मुलं करतात ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मुलांचीच। म्हणून तर ही मुलं आणि त्यांचं पोखरी गाव सचिन तेंडुलकरच्या स्वच्छ भारतच्या जाहिरातीमध्ये झळकलं। हम मिलकर एक ऐसा इंडिया बनाएंगे जहां हर कोई टॉयलेट यूज करता हो, क्योंकि जब सभी टॉयलेट यूज करेंगे तो सभी प्रोग्रेस करेंगे। एक एक्टिव नागरिक बने, एक बेहतर इंडिया बनाए, टीम स्वच्छ ज्वाइन करें। या मुलांच्या स्वच्छ पोखरी गावात जावंसं वाटतं। इथल्या स्वच्छ गावकऱ्यांशी बोलावंसंही वाटतं, कारण त्यांच्या या गावात घरांच्या बाजूला उघडे नाले नाहीत। पाणी वाहून नेण्यासाठी असे ड्रेनेज पाईप आहेत, त्यामुळे गाव डासमुक्तही आहे। ग्रामपंचायतीच्या कार्यालयात महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळं स्वच्छतागृहही आहे। या स्वच्छ गावचा परिसरही शेती आणि झाडांच्या हिरवाईनं नटलेला। स्वच्छ मैदानात लिंबाची, सप्तपर्णीची झाडं हवा शुद्ध ठेवतात। औरंगाबाद तालुक्यामधलं असं एक गाव आहे की या गावाला निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत मिशनची जी घोषणा केली, या योजनेचं, या उपक्रमाचं हे एक चांगलं उदाहरण म्हणून देशाच्या पातळीवर पोहोचलेलं आहे। सरपंच अमोल काकडे आहेत। अमोल काकडेजी, तुमचं पोखरी गाव इतकं स्वच्छ कसं झालं? पोखरी गाव स्वच्छ होण्यामागे सर्वप्रथम गावामध्ये 100% ड्रेनेज लाईन झालेली आहे आणि 100% ड्रेनेज लाईन झाल्यामुळं आम्हाला जिल्हा परिषदनं आम्ही DODF अंतर्गत 5 लाखाचं लोन घेऊन ट्रॅक्टर, ट्रॅली आणि प्रत्येक घरोघर ओला कचरा आणि सुका कचरा असे 2 बकेटे आम्ही प्रत्येक घरोघर दिल्या आणि त्याच्यामुळं आपोआपच कचऱ्याचं म्हणजे गावामध्ये स्वच्छता राहिली। महिलांच्या सोबत पुरुषही स्वच्छतेमध्ये भाग घेतात का? हो, गावाचं लोकसहभाग असल्यामुळे आम्ही एखाद्या वेळेस एक हप्त्यातून तरुण मुलं 10-15 जण आम्ही पूर्ण गावाची साफसफाई करतो। या गावातल्या ग्रामसेविका शीतल उमाप आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशीही बोलूया। शीतल उमाप मॅडम, हे गाव लोकसहभागातून इतकं स्वच्छ झालं, कशा प्रकारे साथ मिळते? कोणता वेगळा उपक्रम तुम्ही राबवलेला आहे माहेरघर सारखा? माहेरघर आणि बोफत पिठाची गिरणी आहे, त्यामुळे टॅक्स वसूल होतो इथे आणि सफाई जी आहे ती आम्ही रेग्युलर केल्यामुळे आम्हाला असं म्हणजे घाण झाली बा गावात असं काही नाही आहे आणि त्याच्यामुळे गाव स्वच्छ आहे। हे गाव इतकं स्वच्छ झालंय की काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना या गावामध्ये ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत स्नेहल उबाळे आहेत। मॅडम, तुमचा अनुभव काय आहे या गावातला? मॅडम, इथे ग्रामसंसद कार्यालय तसेच अंगणवाडी किंवा उच्च प्राथमिक शाळा इथे आम्ही भेट दिली। हे सगळं अतिशय सुसुविधांनी सज्ज असं आहे। तसेच येथे जो पोषक आहार दिला जातो तो देखील चविष्ट आहे, तो देखील आम्ही चाखून बघितला। तसेच गाव अतिशय स्वच्छ आहे, ठिकठिकाणी पेवर्स ब्लॉक आहेत, सोलर पॅनल आहे, माहेरघरची सुविधा आहे। अतिशय चांगलं वाटतं आणि आम्ही महाराष्ट्र शासनातर्फे आभार व्यक्त करतो की आम्हाला या गावात येण्याची संधी दिली। तुम्हाला काय वाटतं की अशा प्रकारे या गावाचं उदाहरण घेऊन तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये सगळी गावं स्वच्छ करता येतील? नक्कीच मॅडम, कारण शासनानं या गावानं सरपंचाच्या साथीनं गावकऱ्यांनी जो विकास केलेला आहे त्याची पोचपावती म्हणून आम्हाला इथे प्रशिक्षणासाठी पाठवलेलं आहे। याचं कारण हे आहे की आम्ही इथून प्रेरणा घेऊ की यांनी ज्या प्रकारे योजना राबवल्या, ज्या प्रकारे स्वच्छता केली, त्यातून प्रेरणा घेऊन आम्ही ज्यावेळेस चार्ज घेऊ त्यावेळेस आमच्या प्रभागाचा आणि आमच्या आजूबाजूच्या परिसराचा जो विकास करता येईल त्यासाठीच हे ट्रेनिंग आयोजित करण्यात आलेलं आहे। गावात प्रत्येक घरामध्ये स्वच्छतागृह असणं हे स्वच्छ भारत मिशनचं उद्दिष्ट। म्हणून तर आता गावातल्या महिला घरामध्ये स्वच्छतागृह असावं यासाठी आग्रही आहेत। शौचालय नसल्यामुळे महिलांना जावं लागतं, तर त्यांच्यावर बलात्कारांपासून जागा हुडकण्यापर्यंत किती वेळ जातो याची कॉस्ट जरी काढली तरी ती काही शेकडो अब्जांमध्ये जाते। त्याशिवाय आरोग्याला मोजणारी किंमत। मग तेव्हाच त्यांनी एक असं सर्वेक्षण केलं आणि असं सांगितलं की शौचालय जर उपलब्ध असेल तर सरासरी दर महिन्याला 2000 रुपये वाचू शकतात। हा एक भाग झाला। आता याच्या संबंधीची जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे आणि मग सहभाग व्हायला पाहिजे।
ज्या मराठवाड्यामध्ये पाण्याची इतकी चणचण आहे अशा गावात पोखरीच्या गावकऱ्यांनी त्यांचं गाव इतकं स्वच्छ ठेवलंय। युनिसेफचे कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, पर्यावरणवादी कार्यकर्ते याबद्दल जागृती करतायत। पण पोखरी हे एकच गाव स्वच्छ बनून कसं चालेल? मॉडल विलेज का बात इसलिए नहीं कर रहे कि मॉडल विलेज मॉडल ही रह जाता है, वो रेप्लिकेट नहीं होता है। तो हमको अगर मराठवाड़ा में जैसे बात हो रहा है, मराठवाड़ा में 76 ब्लॉक्स आर देयर, मोर देन 6000 ग्राम पंचायत आर देयर। तो ये बात नहीं कि 6000, हमको जो काम है 6000 ग्राम पंचायत में एक ही स्तर पे लेके जाना है। स्वच्छ भारत मिशन हा विषय फक्त स्वच्छतागृहांपुरताच मर्यादित नाही, त्यासोबतच हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छता करणं म्हणजे स्वच्छ भारत नाही। पाणी पुरवठा, आरोग्य सेवा याही क्षेत्रात काम व्हायला हवं असं तज्ञांना वाटतं। यासाठी मनरेगा, बचत गट या उपक्रमांना सुद्धा स्वच्छ भारत मिशनशी जोडून घेण्याची गरज आहे। सिमिलरली रूरल एरिया में आप जैसे स्किल डेवलपमेंट कॉर्पोरेशन, ये बहुत बढ़िया इनिशिएटिव है। If we link skill development corporation and skill development programs with this type of program like Swachh Bharat Mission, it can generate rural employment, rural entrepreneurship। और इसके साथ आप बैंक में lending के साथ जोड़ दो तो माइक्रो क्रेडिट, the bank loan both for entrepreneurship as well as for the beneficiaries, it can be a big program। जिथे स्वच्छता आहे तिथे परमेश्वर वसतो असं गांधीजी म्हणायचे। खरंच आपलं घर, आपला परिसर स्वच्छ ठेवणं हीच तर खरी ईश्वराची सेवा आहे। पोखरीहून व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह आरती कुलकर्णी, IBN लोकमत।